मंडळी, कधी कधी आयुष्यात अडचणी इतक्या वाढतात की माणूस कुणीतरी चमत्कार करेल या आशेवरही विश्वास ठेवतो. अगदी असंच काहीसं एका तरुण व्यावसायिकासोबत घडलं. आर्थिक अडचणींनी हैराण झालेला तो मदतीच्या शोधात होता आणि तेव्हाच त्याच्या आयुष्यात एका नावाची एंट्री झाली, मनोहर मामा. त्याला सांगितलं गेलं, तुमच्या अडचणी संपतील, पूजा करावी लागेल. शब्दांवर विश्वास ठेवला गेला आणि काही वेळातच 50,000 रुपये दिले गेले. पण त्यानंतर फोन बंद, संपर्क बंद. आणि हळूहळू लक्षात आलं, हा चमत्कार नव्हता तर फसवणुकीचा सापळा होता. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे हा प्रकार पहिल्यांदाच घडला नव्हता. याआधी मनोहर मामा याच्यावर महिलांवर अत्याचार, आजार बरे करण्याच्या नावाखाली लाखोंची उकळपट्टी आणि स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगत अनेकांचा विश्वास जिंकणारा हा मनोहर मामा अनेक प्रकरणांमध्ये आधीच चर्चेत होता. म्हणूनच मग नेमकं हा मनोहर मामा नेमका कोण आहे? लोकांचा विश्वास मिळवून त्यानं फसवणूक कशी केली आणि तो सध्या चर्चेत का आलाय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे या प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी झाली हे समजून घेतलं तर हा सगळा प्रकार किती नियोजनबद्ध पद्धतीने घडवला गेला होता हे लक्षात येतं. 21 एप्रिलचा दिवस, कुर्डुवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये एक तरुण रिअल इस्टेट व्यावसायिक बसलेला होता. नेहमीसारखाचा दिवस, पण काही वेळातच एक अनोळखी व्यक्ती त्याच्या जवळ येऊन बसला. सुरुवातीला साध्याच गप्पा सुरू झाल्या. तुम्ही काही अडचणीत आहात का, असा प्रश्न त्या अनोळखी व्यक्तीने विचारला. आधी हा साधाच संवाद वाटला, पण पुढच्या क्षणी त्याने एक नाव समोर आणलं, मनोहर मामा. त्या व्यक्तीनं सांगितलं की मनोहर मामा यांच्याकडे अघोरी विद्या आहे. काळ्या जादूच्या मदतीने ते लोकांच्या अडचणी दूर करतात. आर्थिक संकट, व्यवसायातील अडचणी, सगळ्या गोष्टींवर उपाय देतात. अशा पद्धतीने त्या व्यावसायिकाचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने त्यांचं मनोहर मामा यांच्यासोबत थेट व्हिडिओ कॉलवर बोलणं करून दिलं. व्हिडिओ कॉलमध्ये मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा यांनी त्या व्यावसायिकाची आर्थिक अडचण ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की अडचण दूर करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल. या पूजेसाठी साधारण 2 लाख रुपये खर्च येईल. पण सुरुवातीला 50,000 रुपये तात्काळ द्यावे लागतील असं सांगण्यात आलं. करमाळा तालुक्यातील निभोरे गावात असलेल्या मठात एका व्यक्तीकडे हे पैसे देण्यास सांगितलं गेलं. त्या व्यावसायिकाने विश्वास ठेवत 50,000 रुपये संबंधित व्यक्तीकडे दिले. पण त्यानंतर काही वेळातच फोन बंद झाला, संपर्क होणं बंद झालं. पूजा, उपाय किंवा कोणतीही पुढची माहिती दिली गेली नाही. तेव्हाच त्या व्यावसायिकाला संशय आला की आपली फसवणूक झाली आहे. यानंतर त्या व्यावसायिकाने थेट कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदारांविरोधात आर्थिक फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास सुरू झाला आणि तपासाच्या धागेदोऱ्यांवरून पोलिसांना माहिती मिळाली की मनोहर भोसले सध्या पुणे परिसरात आहे. त्यानंतर कुर्डुवाडी पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत पुण्यातून त्याला ताब्यात घेतलं. पण या प्रकरणात सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे मनोहर मामाचा पहिलाच गुन्हा हा नव्हता. याआधी त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले होते. 2021 साली एका महिलेनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सिरियलमध्ये काम मिळवून देतो अशी आशा दाखवून त्या महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. या तक्रारीनंतर सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात त्याला अटकही झाली होती आणि काही काळ त्याने तुरुंगवासही भोगलेला होता. मात्र नंतर त्याला जामीन मिळालेला होता. त्याशिवाय 2021 मध्येच बारामती येथे आणखी एक प्रकरण समोर आलं होतं. एका रुग्णाला कॅन्सर सारखा गंभीर आजार बरा करतो असं सांगत मनोहर भोसले याने त्याच्याकडून सुमारे 2,51,000 रुपये घेतल्याचा आरोप आहे. औषध आणि पूजा यांच्या नावाखाली पैसे घेतले गेले, पण प्रत्यक्षात कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पुणे ग्रामीण मधील दौंड येथे असंच एक प्रकरण समोर आलं होतं. मणक्याचे आजार बरे करतो असं सांगत एका भक्ताकडून तब्बल 50,000 रुपये घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. मात्र कोणताही आजार बरा झाला नाही. तेव्हा त्या व्यक्तीनेही फसवणुकीची तक्रार नोंदवली होती. इतकंच नाही तर करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे त्याने स्वतःचा एक मठ उभारलेला होता. या मठात अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत असे. साक्षात बाळूमामा प्रसन्न आहेत असं सांगत लोकांचा विश्वास मिळवला जात होता. अनेक गावांमधून लोक तिथे येत होते. काही काळानंतर ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर हा आश्रम बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली आणि तो बंद पडला. त्यानंतर त्याने आपला कारभार पुणे परिसरात हलवलेला होता. मंडळी, मनोहर भोसले हा मूळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लारसून या गावाचा रहिवासी आहे. डीएडची परीक्षा नापास झाल्यानंतर तो आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता. काही काळानंतर तो अचानक गायब झाला आणि काही वर्षांनी पुन्हा समोर आला. पण यावेळी स्वतःला तो बाळूमामाचा अवतार असल्याचा दावा करत
या दाव्यामुळे त्याच्याभोवती हळूहळू भक्तांची गर्दी वाढत गेली. अनेक लोक त्याच्याकडे आपल्या समस्या घेऊन जाऊ लागले. काही मोठ्या राजकीय नेत्यांसोबत त्याचे फोटो असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास आणखी वाढत गेला. पण या सगळ्या गोष्टींच्या आड काय चाललं होतं हे एका मागोमाग एक तक्रारींमधून समोर येत गेलं. महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि आजार बरे करण्याच्या खोट्या दाव्यांमुळे अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे आरोप झाले. आणि तरीही आधीच्या प्रकरणांमध्ये जामिनावर बाहेर आल्यानंतरही त्याने आपली बंधुगिरी सुरूच ठेवल्याचं या नवीन प्रकरणातून समोर आलं. म्हणजे या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. अडचणीच्या काळात माणूस कोणावरही विश्वास ठेवतो आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेत अशा बंधुभावांचा व्यवसाय वाढत जातो. मोठमोठे दावे, चमत्कारांच्या गोष्टी आणि अडचणी दूर करण्याची खोटी आश्वासनं यामागे अनेकदा फसवणुकीचं जाळं लपलेलं असतं. कायद्याने जादूटोणा आणि अंधश्रद्धेविरोधात स्पष्ट नियम असतानाही अशा घटना वारंवार समोर येतात. हीच खरं तर चिंतेची बाब आहे. त्यामुळे अशा कोणत्याही दाव्यांवर आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा विचारपूर्वक निर्णय घेणं आणि संशयास्पद प्रकार तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणणं ही प्रत्येकाची जबाबदारी ठरते. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा बंधुभावांविरोधात आणखी कडक कारवाई व्हायला हवी का? तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.